शक्य हि शक्य करतील स्वामी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची। स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे। स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ। कथा 9। या कथेमध्ये लेखकांनी श्री नृसिंह सरस्वती या अवताराचे वर्णन केले आहे। चला तर आपण या कथेस सुरुवात करूया। आता बाळ नरहरी कारंजा नगरीच्या वेशीतून बाहेर पडला। त्याने सरळ अभिमुक्त वाराणसी म्हणजेच हल्लीचे काशी क्षेत्र गाठले। तिथे तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याच्या योगाने शरीरातील सर्व केंद्रे जागृत केली। वय काय तर फक्त 8। बाळ नरहरी आपल्या प्रज्ञेने आणि उग्र तपाचारणाने काशीतील सर्व विद्वान आणि संन्यासी लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला। पायात खडावा, कटीला कौपीन, त्यावर भगवी छाटी, गळ्यात रुळणाऱ्या रुद्राक्षांच्या माळा, हाती दंड आणि कमंडलू, कपाळावर भस्म, मुखावर नित्य विलसणारे सात्विक स्मित हास्य आणि त्यातून होणारा हृदयाच्या कुहुरातील ब्रह्मानंद, या सर्वांवर प्रसन्न बटूच्या देहावरील तपश्चर्येचे विलक्षण तेज। किती कठोर साधना, सर्वच आश्चर्यकारक। असं नवल कधी न घडलं, कधी न पाहिलं। हा कोणीतरी विशेष यती असला पाहिजे, अशी लोक चर्चा करू लागले। काशीतील संन्यासी वृंदात शृंगेरीच्या आचार्य परंपरेतले एक वृद्ध कृष्ण सरस्वती नावाचे यती होते। या कृष्ण सरस्वतींची गुरुपरंपरा देखील थोर होती। आदिपीठाचे शंकर हे त्या परंपरेतले पहिले गुरु होते। या बटूचे तेजस्वी रूपडे पाहून त्यांच्या मनात येऊ लागले की सध्या समाजात असलेल्या अंधाधुंद परिस्थितीत लोकोद्धार करण्यासाठी आणि लोप पावत चाललेल्या संन्यासाश्रमाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अशाच तेजस्वी प्रज्ञावंत यतीची गरज आहे। त्यासाठी या ज्ञानी बालकानं संन्यासाश्रम स्वीकारावा। अर्थात कृष्ण सरस्वतींना असं वाटणं ही सगळी आपल्या योगीराजांचीच योजना होती। महासिद्धांच्या सभेत हिमालयावर योगीराजांनी सर्व सिद्ध तपस्वींना सांगितलेलेच होते की इसवी सन 1378 मध्ये होणाऱ्या त्यांच्या अवतारात ते व्रतस्थ संन्यासी यतिराज म्हणून कार्य करतील। त्यामुळे त्यांना पाहून कृष्ण सरस्वतींच्या मनात असा विचार येणे ही योगीराजांचीच करामत होती। वृद्ध कृष्ण सरस्वतींनी यती बाळ नरहरीस बोलवून आपले मनोगत व्यक्त केले। पितृतुल्य आणि ऋषितुल्य कृष्ण सरस्वतींच्या विनंतीला नरहरीने आनंदानं मान्यता दिली। कृष्ण सरस्वतींनी बाळ नरहरीस विधिवत संन्यास दीक्षा दिली। त्याचे दीक्षोपरांत नाव श्री नृसिंह सरस्वती असे ठेवले। पुढे याच नावाने ते जगद्विख्यात झाले। श्री नृसिंह सरस्वतींकडे पाहिल्यावर लोकांना आद्य शंकराचार्यांची आठवण येत असे। लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला। समाजाचे पुनर्जागरण होऊ लागले। श्री नृसिंह सरस्वतींचे वर्णन ज्ञान, तेज, सौंदर्य, लावण्य आणि पौरुष याची अंतिम सीमा असे काशीतील सर्व लोक करू लागले। संन्यास स्वीकारल्यानंतर काशी क्षेत्री राहून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना वेदाभ्यासासाठी सहाय्य केले। सामान्य जनांना ईश्वर भक्तीचे महत्त्व पटवून दिले
आपले आचार, विचार आणि उच्चार हेच आपलं कर्मसंचित घडवत असतात. म्हणून आचार, विचार आणि उच्चार यांच्या शुचितेबाबत सामान्य जनांना मार्गदर्शन करून त्यांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा मार्ग दाखविला. साधू, संन्यासी, तापसी यांना ज्ञानसाधनेत मार्गदर्शन केले. अशा प्रकारे लोकोद्धाराचं, जीर्णोद्धाराचं आणि धर्मोद्धाराचं कार्य करीत श्री नृसिंह सरस्वतींनी काशी क्षेत्री आपला काळ व्यतीत केला. नंतर गुरु यतिवर्य श्रीकृष्ण सरस्वती यांच्या परवानगीने त्यांनी काशी क्षेत्राचा निरोप घेतला. नंतर ते श्री क्षेत्र प्रयाग येथे 3 वर्ष राहिले. संन्यास दीक्षा देण्यासाठी त्यांनी काही शिष्यांची निवड केली. ते शिष्य म्हणजेच बाळकृष्ण, कृष्ण, उपेंद्र, सदानंद, ज्ञानज्योती, सिद्ध आणि माधव हे होते. नृसिंह सरस्वतींच्या जीवन कार्यात हे 7 शिष्य सदैव त्यांच्या सोबत होते. या शिष्यांमधील माधव हा मुलगा ज्ञानी, धर्मपारायण, वैरागी आणि शुद्ध आचरणाचा होता. त्याला श्री नृसिंह सरस्वती यांनी संन्यास दीक्षा दिली. पुढे हाच श्री गुरूंचा पट्ट शिष्य झाला. प्रयाग क्षेत्री श्री नृसिंह सरस्वतींनी आपला दुसरा शिष्य सिद्ध सरस्वतीस बोलावून घेतले. श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, तुझ्यासाठी मी एक खास काम नेमून ठेवले आहे. माझ्या अवतार समाप्तीनंतर मी योजून ठेवलेल्या सरस्वती गंगाधरास माझी संपूर्ण जीवन चरित्र गाथा तूच सांगायची आहेस. त्याच्या हातून पुढे निर्माण होणारा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जगातल्या समस्त दत्त संप्रदायी लोकांसाठी साक्षात माझं अस्तित्वच असेल. सिद्ध सरस्वतीस आपल्या गुरूंचे म्हणणे ऐकून अतिशय आनंद झाला. त्याने श्री नृसिंह सरस्वतींच्या पायावर डोके ठेवून साष्टांग नमस्कार घातला. श्री गुरूंकडून तीर्थक्षेत्र भ्रमणात लोकोद्धाराची अनेक कामे होत होती. तसेच त्यांचा भक्त आणि शिष्य समुदायही वाढत होता. वेदप्रसिद्ध आणि पुराणप्रसिद्ध अशा अनेक क्षेत्र तीर्थांना भेटी देण्यात आणि अनेक विशेष ठिकाणी वास्तव्य करण्यात श्री गुरूंचा काळ व्यतीत होत होता. श्री गुरूंच्या गृहत्यागानंतरचा 30 वर्षांचा काळ तीर्थभ्रमण आणि लोकोद्धाराच्या कामात व्यतीत झाला. आता श्री नृसिंह सरस्वतींनी आपली दक्षिण यात्रा सुरू केली होती. त्यांनी आपल्या मातेस दिलेल्या वचनपूर्तीसाठी वाटेत कारंजा नगरासही भेट दिली. जवळजवळ 30 वर्षांच्या कालावधीनंतर आई वडील, 4 भाऊ आणि बहीण रत्नाईस ते भेटले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. बहीण रत्नाईस त्यांनी उपदेश केला. विकार जिंकणं हे विकार टाळण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. संसार हा सारशून्य नाही, किंबहुना त्यात असणारे सार दुसऱ्या कशातही नाही. म्हणून संसार कधीच टाकायचा नसतो. संसार वाईट नाही, परंतु त्याचा चांगला वाईटपणा आपल्या मानसिक अधिष्ठानात आहे. कारंजा ग्रामीचे वास्तव्य संपवून ते गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरला आले. तिथून पुढे नाशिकला गेले. गोदावरीतील त्यांचा पुढील प्रवास सुरू होता. श्री गुरु गोदाकाठी वासर ब्रह्मेश्वर गावी आले. या गावातील एक सत्शील ब्राह्मण पोटशुळानं अतिशय त्रासला होता. यातनांमुळे त्याला अन्नग्रहण करणे सुद्धा जड जात असे. जीवाला कंटाळून तो आत्महत्येला प्रवृत्त झाला होता. श्री नृसिंह सरस्वतींनी त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. त्याचे सांत्वन करताना ते म्हणाले, परमेश्वर सतत आपल्याबरोबर असतो. आपल्या बारीकशा कृतीवरही परमेश्वराची नजर असते. आपल्या चुकांसाठी तो आपल्याला फटके देतो, तसेच सत्कर्मासाठी सुस्वरूप अशी फळेही देतो. जीवनात पुण्य आणि पापाची वजाबाकी न होता दोन्हीही स्वतंत्रपणे आपल्याला भोगावी लागतात. पोटशुळाच्या वेदना आतापर्यंत भोगून तुझ्या घडलेल्या पापांचं क्षालन झालं आहे.
आणि त्याची शिक्षा आतापर्यंत भोगून झाली आहे. आज आपली भेट झाली आहे. तुझा पोटशूळ दूर होईल. त्याचवेळी कडगंची गावचा ब्राह्मण सायनदेव तेथे आला होता. त्याला या पोटशुळाच्या व्याधीने ग्रस्त ब्राह्मणास स्वतःच्या घरी पंचपक्वान्नाचे जेवण देण्यास श्री गुरूंनी सांगितले. सायनदेवाच्या आमंत्रणावरून स्वतः श्री गुरु देखील तेथे भोजनास गेले. त्या पोटशूळ असणाऱ्या ब्राह्मणास स्वतः आग्रहानं पंचपक्वान्नाचे जेवण त्याने खायला घातले. काय आश्चर्य! त्या क्षणी त्या ब्राह्मणाचा पोटशूळ कायमचा गेला. श्री गुरूंनी त्याला अभयवरदान दिले. श्री गुरूंची लीला बघून सायनदेव भावविभोर झाला आणि श्री गुरुचरणांना मिठी घालून श्री गुरूंचा कृपांकित बनला. श्री गुरूंनी सायनदेवाची निवड केली होती. 15 वर्षांनंतर भेटण्याचं त्याला आश्वासन दिले. तोवर भक्तिभावात काळ व्यतीत करण्यास सांगितले. वासर ब्रह्मेश्वरानंतर श्री नृसिंह सरस्वती परळी वैजनाथ या गावी पोहोचले. सर्व प्रवासात त्यांना दर्शनेच्छू लोकांचा उपद्रव होई. नित्य ध्यानधारणा आणि उपासना करणेही कठीण झाले. म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना तीर्थयात्रेस पाठवून दिले आणि कालांतराने श्री शैल्य पर्वतावर बहुध्यान संवत्सरात येऊन भेटण्याची आज्ञा केली आणि ते स्वतः गुरुरूपानं परळी वैजनाथ क्षेत्री राहिले. त्यानंतर श्री गुरु कृष्णाकाठी भिलवडी गावात आले. नदीच्या पश्चिम तीरावर औदुंबर वृक्षाखाली राहून अनुष्ठान करू लागले. भिलवडीजवळील करवीर क्षेत्रातील एका वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचा बुद्धिहीन मुलगा अनाथ झाला. पितृछत्र हरवल्यानंतर सर्व लोक त्याचा धिक्कार करू लागले. कंटाळून त्याने गाव सोडले आणि फिरत फिरत भिलवडीत आला. गावातील भुवनेश्वरी देवीची तो आळवणी करत होता, करुणा भाकत होता. त्या वैफल्यग्रस्त मुलाने भावनेच्या भरात आपली जिभच कापून देवीला अर्पण केली. मनोमन तो देवीची प्रार्थना करीत राहिला. स्वप्नात देवीने त्याला दर्शन देऊन यतिराजांचा ठाव ठिकाणा सांगितला. तो त्यानुसार श्री गुरूंकडे गेला. श्री गुरु माऊलींना त्याची कर्मकथा ऐकून कणव आली आणि त्यांनी त्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवताच त्याला वाचा आली. त्याच्या अंतःकरणात वेद, शास्त्रे, पुराणे आणि उपनिषदे यांचे ज्ञान प्रकट झाले. ब्राह्मणपुत्राची जिव्हादानाची घटना वायुवेगानं सर्वत्र पसरली. लोकांचे लोंढे श्री गुरूंच्या दर्शनास येऊ लागले. नित्य ध्यानधारणाही घडेना म्हणून ते कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावरील अमरतीर्थ गावी येऊन राहिले. कालांतराने ते गाव नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्ध पावले. रोज नदी ओलांडून श्री गुरु समोरील औरवाड येथे असत आणि औदुंबराखाली ध्यानधारणा करत असत. इथे काशी विश्वेश्वर आणि 64 योगिनींचे स्थान आहे. या गावात एक सात्विक आणि धार्मिक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागून तो आपले जीवन कंठित करत होता. दैन्यावस्थेतही तो ब्राह्मण ईश्वर भजनात तल्लीन होऊन समाधानानं राहत असे. त्याच्या दारात घेवड्याचा वेल होता. सदैव तो शेंगांनी भरलेला असे. वेळ प्रसंगी त्याच्या शेंगा खाऊन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. श्री गुरु एके दिवशी आकस्मिकरित्या त्याच्या घरी आले असता दारातील शेंगांची भाजी त्याने भिक्षा म्हणून वाढली. भिक्षेतील भक्तिभाव, श्रद्धा आणि निरपेक्ष वृत्ती यावर प्रसन्न होऊन आता समाधानात राहा, आजपासून तुमचे दारिद्र्य गेले असे समजा, असा आशीर्वाद गुरूंनी दिला. परत जाताना घेवड्याच्या मांडवाखालून जात असता श्री गुरूंनी तो मांडव मोडून टाकला आणि वेलाच्या मुळ्या उपटून टाकल्या. श्री गुरूंच्या या कृतीनं ब्राह्मण दुःखी झाला.
पण एवी तेवी वेळ उपटलाच आहे, तर ती जागा आता पूर्ण स्वच्छ करून या सकारात्मक विचाराने त्याने वेलाची पाळमुळं खणण्यास सुरुवात केली. तर काय आश्चर्य! त्यातून हंडाभर मोहरा मिळाला. ते पाहताच त्याला श्री गुरूंच्या आशीर्वादाची आठवण झाली आणि साक्षात परमेश्वर आपल्या घरी येऊन गेल्याची खात्री पटली. तो धावतच श्री गुरूंच्या पायाशी आला. तेव्हा आपल्या अंतरात भक्तिवेल रुजवा. त्याला भाव, भक्ती आणि सदाचाराचे खतपाणी द्या. त्याला वाढवण्यात, त्यावर प्रेम करण्यात तन, मन आणि धन अर्पण करा. म्हणजे तो कृपाळू परमेश्वर वंश परंपरागत सुखाचे हंडे देतच राहील, असा उपदेश गुरूंनी केला. परंतु या घडलेल्या गोष्टीची वाच्यता करू नका, असेही गुरूंनी त्याला सांगितले. कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर श्री गुरूंचे वास्तव्य औदुंबर तळीच असे. या वृक्षासमोर अमरेश्वराच्या जवळच कृष्णा नदीच्या जळात 64 योगिनी वास करून होत्या. नृसिंहवाडी येथे श्री गुरूंचे वास्तव्य होते. तोपर्यंत रोजच त्या श्री गुरूंपाशी येत असत आणि त्यांना आपल्या आश्रमी नेत. त्यांचं श्रद्धा आणि भक्तीने पूजन करत. श्री गुरु तिथेच भिक्षा ग्रहण करून नृसिंहवाडीस परत येत. त्यांच्या दिनक्रमाचं गूढ वाटून अनेकांनी संशयाने त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना अत्यंत भीतीदायक दृश्ये दिसली. एक गंगानुज नावाचा शेतकरी तिथे आला असता त्याच्या निष्पाप मनामुळे 64 योगिनींचा श्री गुरूंच्या पूजन अर्चनाचा सोहळा आणि श्री गुरूंचं नदी दुभंगून आत शिरणं सहजच त्याच्या दृष्टीस पडलं. दुसऱ्या दिवशी पण हे दृश्य त्याने पाहिलं आणि नकळत तो योगिनींच्या पाठोपाठ पाण्याखालील नगरीत गेला. संपूर्ण सोहळा भाबड्या भावाने त्याने अनुभवला. त्याला श्री गुरूंशिवाय कुणीच दिसत नव्हतं. श्री गुरूंनी त्याच्या मनीचा निष्पाप भाव पाहून शुभाशीर्वाद देऊन त्याचं दैन्य दारिद्र्य नष्ट केलं. परंतु ही घटना कुणालाही न सांगण्याची ताकीदही दिली. निष्ठेने तो रोज औदुंबराखाली श्री गुरूंच्या सेवेसाठी येऊ लागला. त्याच्या निष्पाप आणि निर्मळ भावनेवर संतुष्ट होऊन श्री गुरूंनी त्याला त्याच्या इच्छेनुसार एका माघी पौर्णिमेला त्रिस्थळीची यात्रा घडवून आणली. गावभर ही बातमी पसरताच गावातील जो तो श्री गुरूंपाशी आशीर्वाद मागू लागला. सांसारिक अडचणी सांगू लागला, उपाय विचारू लागला. अशा प्रकारे सर्वांनी श्री गुरूंना भंडावून सोडले आणि त्याला कंटाळून श्री गुरूंनी अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. 64 योगिनींना हे समजताच त्या अतिशय दुःखी झाल्या. परंतु त्यांचं सांत्वन करून श्री गुरूंनी मी गुप्त रूपानं यावत चंद्र दिवाकरव इथेच राहणार आहे. तुम्ही इथेच माझ्या समवेत राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा. ही अन्नपूर्णा देखील इथेच राहणार आहे. मी जिथे उभा आहे तिथेच माझी पावलं सश्रद्ध भक्तांना सदैव सहाय्य करण्यासाठी आणि या संसार सागरातून त्यांना तारून नेण्यासाठी तिष्ठत राहतील, असे आश्वासन दिले. अशा प्रकारे 64 योगिनींचा निरोप घेऊन श्री गुरु भीमातिरी गाणगापुरी प्रकट झाले. जरी श्री गुरु नृसिंहवाडीतून गेले तरीही श्रद्धावान आणि भाग्यवंतांना श्री गुरुकृपेचे, आशीर्वादाचे आणि प्रत्यक्ष दर्शनाचे अनुभव आजही प्राप्त होतातच. नृसिंहवाडीजवळील शिरोळ गावच्या गंगाधर नावाच्या वैदिक ब्राह्मणास पिशाच्य तावडीतून सोडवून त्याला श्री गुरूंनी 2 पुत्ररत्न दिले. पण त्याचा एक मुलगा 3 वर्षांचा असतानाच अकाली मृत्यू पावला. अतिशोकग्रस्त अशी त्या मुलाची आई श्री गुरूंची करुणाभक्त होती. आईच्या अतीव दुःखानं कळवळून श्री गुरूंनी त्या प्रेतास जिवंत केले. या घटनेतून जरी श्री गुरु नरसिंहवाडीस नसले तरी ते भक्तरक्षणास तत्पर असल्याची लोकांना ग्वाही दिली. नृसिंहवाडीतून निघून श्री गुरु भीमा अमरजा संगमावर राहत होते. जवळच 2 मैलावर गाणगापूर गाव होते.
काही काळ श्री गुरूंना गुप्तपणे राहणे शक्य झाले, तरी पण पुढे पुढे इथेही भक्तरक्षणार्थ भक्तोद्धारार्थ त्यांच्याकडून अलौकिक लीला घडू लागल्या. अनेक लोक कृपाशीर्वाद घेण्यासाठी संकट विमोचनार्थ त्यांच्या पायाशी येत असत. गाणगापुरास श्री गुरु भिक्षेस जात असत. गावातील एक ब्राह्मण अत्यंत दरिद्री होता. अशा विपरीत परिस्थितीतही तो समाधानी आणि श्रद्धाळू होता. त्याचा परमेश्वरावर दृढ विश्वास होता. त्याच्या घरातील भाकड म्हैस श्री गुरुकृपेनं आणि आशीर्वादानं दूध देऊ लागली. ही घटना समजताच सर्व गाव तर ब्राह्मणाघरी लोटलाच, पण गावचा राजाही श्री गुरूंच्या दर्शनाला आला. त्याने विनंतीपूर्वक आग्रहाने श्री गुरूंना पालखीत बसवून गाणगापुरी आणले. राजाने श्री गुरूंना एक मठ बांधून दिला. सर्व व्यवस्था केली. धर्मशाळाही बांधल्या. गाणगापुरास श्री गुरूंचा परिसस्पर्श होताच गाणगापूर बदलून गेले, गजबजून गेले. पुण्य कार्यामुळे गावाचं रूपच बदलून गेले. कुमसी गावातील त्रिविक्रम भारती नावाचा विद्वान ब्राह्मण हा भगवान नरसिंहाचा अनन्य भक्त होता. श्री गुरूंची कीर्ती, त्यांचा थाट, त्यांचा राजाश्रय याचं वैषम्य वाटून त्यानं श्री गुरूंची दांभिक अशी निंदा नालस्ती केली. श्री गुरूंनी राजासह कुमसी गावी जाऊन त्याचा अहंकार दूर केला. त्याला निस्वार्थ बुद्धी आणि खराखुरा भक्तिभाव याबाबत उपदेश केला आणि त्याचे गर्वहरण केले. श्री गुरूंनी केवळ आपल्या कृपेनं भस्म विलेपनानं मांगाला ज्ञानी करून विजापूरच्या विप्रांचं गर्वहरण केले. माहूरपुरातील गोपीनाथ ब्राह्मणाच्या दत्त नावाच्या पुत्राला क्षयरोगाने ग्रासले होते. अनेकविध औषधानंतरही त्याला उतार पडेना. सर्व उपाय केल्यानंतर त्याची पत्नी सावित्री हिने गाणगापुरी श्री गुरूंकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. हळूहळू धैर्यानं मजल दरमजल करीत ती श्री गुरूंकडे पोहोचली. पण पतीच्या पालखीचा पडदा उघडताच पतीचं निधन झाल्याचं तिच्या लक्षात आलं. अतिउद्वेगानं ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली. पण श्री गुरु तपस्वी तिथे पोहोचले आणि तिचं सांत्वन केलं. मन घट्ट करून ईश्वर चिंतनी रत राहावं असा सल्ला त्यांनी तिला दिला. तरीही तिचा सहगमनाचा मानस पाहून इथे असलेल्या श्री गुरूंचे एकदा तरी दर्शन घे असे सांगितले. ती श्री गुरूंचे दर्शन घेण्यास आली असता श्री गुरूंनी तिला सौभाग्यवती भव, अष्टपुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. त्यावर सर्वजण हसू लागले. हसण्याचे कारण विचारताच लोकांनी सर्व घटना सांगितली. ती समजताच श्री गुरूंनी त्वरित प्रेत घेऊन येण्यास सांगितले. श्री गुरूंच्या कृपाप्रसादानं तो विप्र जिवंत झाला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. श्री गुरूंचं गुणगान करत गोपीनाथ आणि सावित्री आपल्या गावी परत गेले. श्री गुरूंनी आपल्या कृपाप्रसादानं उलटलेल्या वान स्त्रीस पुत्रप्राप्ती करून दिली. गाणगापुरातील नरहरी ब्राह्मणास कुष्ठमुक्त केले. तुळजापुरातील नंदी नावाच्या ब्राह्मणालाही कुष्ठमुक्त केले. पुढे तो बसवेश्वर कवी म्हणून प्रसिद्ध झाला. एका सात्विक वृत्तीच्या ब्राह्मणाचा परान्न दोष दूर करून त्याला आशीर्वाद संपन्न केले. अढळ विश्वास असलेल्या भक्तांना अनेक चमत्कार दाखवून त्यांना भक्तिमार्गाकडे प्रवृत्त केले. गाणगापुरातील कोष्टी समाज श्री गुरूंच्या सेवेत अतिशय रमला होता. एक विणकर श्री गुरुभक्तीत जणू वेडाच झाला होता. श्री गुरुचरणाविना त्याला इतर काहीच गमत नसे. अशा निस्सीम भक्ताला श्री गुरूंनी त्याच्या इच्छेनुसार श्रीशैल्य पर्वतावर नेऊन श्री मल्लिकार्जुन दर्शन घडविले. अशा तऱ्हेने तंतुकाराला अतुलनीय भक्तीमुळे श्री गुरूंनी कृपांकित केले. श्री गुरु गाणगापुरात असताना आजूबाजूच्या अनेक गावांतून
भक्त त्यांच्या दर्शनाला येत असत. श्री गुरूंचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन परत जात असत. एका दिवाळीत 7 गावच्या 7 भक्तांनी श्री गुरूंना दिवाळीत आपल्या घरी फराळाला बोलविले. श्री गुरूंची लीला अशी होती की त्या दिवाळीत प्रत्यक्ष गाणगापूर आणि इतर 7ही गावात फराळाला जाऊन श्री गुरूंनी भक्तांना दिलेलं आपलं वचन पाळलं आणि भक्तांना उपकृत केलं. श्री गुरूंच्या ओजस्वी विचारांमुळे अनेक मुसलमानही त्यांना अनुकूल झाले होते. योगीराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतारावेळी ज्या रजकास वर दिला होता तो आता बेदर म्हणजे सध्याचे बिदर इथला बादशाह अल्लाउद्दीन होता. आता त्याची श्री गुरूंबरोबर भेट घडण्याची वेळ आली होती. स्फोट विकार झाल्यामुळे तो गाणगापुरास गुरूंच्या दर्शनार्थ आला होता. श्री गुरूंची नजर पडताक्षणी त्याचा विकार नाहीसा झाला आणि बादशाह आश्चर्यचकित झाला. त्याने त्यांना आदर आणि नम्रतापूर्वक प्रणाम केले. श्री गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यास पूर्वजन्मीच्या रजकाचं स्मरण करून दिलं. त्या जन्मात योगीराजांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दिलेले वचनही सांगितले. श्री गुरूंच्या कृपेने बादशहाची पूर्वस्मृती जागृत झाली. तो अतिशय आनंदी झाला. बादशहाने नृसिंह सरस्वतींना हत्तीवर अंबारीत बसवून अत्यंत आदरानं आपल्या राज्य बेदर पाहण्यास नेले. इसवी सन 1459 उजाडलं होतं. आता श्री नृसिंह सरस्वतींचे वय 81 वर्ष होते. ते अधिकाधिकच अंतर्मुख होत चालले होते. योगीराजांच्या या अवतार समाप्तीची वेळ जवळ आली होती. श्री नृसिंह सरस्वतींनी आपला मनोदय सर्वांना सांगितला आणि श्री शैल पर्वताकडे प्रयाण केले. प्रचंड जनसमुदाय जमला. श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, लौकिकार्थाने मी जात असलो तरी तुमच्यासाठी मी सदैव इथेच राहीन. माझं स्मरण करता क्षणी मी तुमच्या जवळ असल्याचा तुम्हास प्रत्यय येईल. या गाणगापुरातील प्रत्येक अणुरेणू तुम्हाला माझं अस्तित्व जाणवेल. तुम्हा सर्वांसाठी मी माझ्या निर्गुण पादुका इथे सोडून जात आहे. जवळजवळ 24 वर्ष त्यांचं वास्तव्य गाणगापुरी होतं. तिथे त्यांनी अनेक चमत्कार केले. सिद्ध सरस्वती त्यांच्या सर्व लीलांची नोंद ठेवत असत. श्रीशैलास एका योग्य स्थळी येताच श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्याबरोबर आलेल्या खास शिष्यांना शेवंतीच्या फुलांचं आसन तयार करण्यास सांगितलं. श्री गुरूंनी आता शिष्यांना अंतिम उपदेश केला. देहाच्या उखळात मनाच्या मुसळाने विवेकाचे तांदूळ काढला. विवेकदीप्त होऊन चित्त शुद्ध होईल. कुणालाही शरीरानं, मनानं आणि वाणीनं दुखवू नका. शेवंतीच्या फुलांनी बनवलेल्या आसनावर श्री नृसिंह सरस्वती बसले. त्यांच्या सूचनेनुसार ते आसन गंगेत सोडण्यात आले. योगीराज परब्रह्माचा श्री नृसिंह सरस्वती अवतार गंगेच्या लाटांवर तरंगत कर्दळी वनाकडे सरकू लागला. 4ही शिष्य दूरवर अस्पष्ट होणाऱ्या आपल्या गुरूंच्या आकृतीस डोळे भरभरून पाहत होते. तेवढ्यात श्री नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे गंगेतून 4 शेवंतीची फुलं तरंगत त्यांच्या जवळ आली. 4 शिष्यांनी ती काढून घेतली. 4 नयनातून हातातल्या शेवंतीच्या फुलावर अश्रू टपकले आणि काय आश्चर्य! त्या प्रसाद पुष्पातून त्या शिष्यांच्या कानावर त्रिवार श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा जयघोष आला. निर्गुण पादुका भक्तांसाठी ठेवणी परब्रह्म पुढे निघाले. संपवनी अवतार श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनी गुप्त जाहले. कथा 9वी समाप्त झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.